रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। स्मार्ट मीटर विरोधात बेळंकीकरांचा संताप। 8 मीटर काढून टाकले, मात्र सलगरेमध्ये काम सुरूच। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध दर्शवला। कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बसवले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। गावात बसवलेले 8 मीटर कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागले। या प्रकरणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला। ग्रामपंचायतीने लेखी पत्र व्यवहार केल्यास काम थांबवले जाईल असे सांगण्यात आलं। यानंतर ग्रामस्थांनी आधीच बसवलेले मीटरही काढण्यास भाग पाडले। मात्र दुसरीकडे सलगरे येथे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरूच होतं। ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। आज अदानी ग्रुपच्या वतीने महावितरण विभागाकडून बेळंकी गावामध्ये वीज ग्राहकांना सूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम चालू होतं त्याला पूर्ण बेळंकी गावातील आम्ही वीज ग्राहकांनी व नागरिकांनी विरोध केला आहे। आणि जे काही त्यांनी 10-15 स्मार्ट मीटर बसवलं होतं ते त्यांना आम्ही आत्ताच्या आत्ता काढण्यास सांगितलं आहे। आणि यापुढे या गावामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं नाही असं पूर्ण बेळंकी गावातील नागरिकांना आम्ही सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर कुठल्या ग्राहकांना विना विचारता जर बसवत असतील तर त्यांनी ग्रामपंचायत येऊन तक्रार करावी त्यांची आणि तेच मीटर काढायला लावावे एवढीच विनंती व्यक्त करतो। अदानी ग्रुपकडून आपल्या बेळंकीमध्ये महावितरणाकडे स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश दिलेले आहेत, पण महावितरणानं वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही। तसंच ग्रामपंचायतीला देखील कोणतीही पूर्वसूचना दिलेल्या नाहीत। पण एक गावकऱ्याकडून एक तीव्र संताप होत आहे की ह्या मीटरचा काय फायदा आहे किंवा काय तोटा आहे हे कोणत्याही प्रकारचं माहीत नाही। आणि ही जी लोक आहेत बसवणारे मीटर बसवणारे ही घरोघरी ग्राहकांना न विचारता हे मीटर डायरेक्ट बसवत आहेत आणि कुणाला पूर्वसूचना देखील देत नाहीत। त्यामुळं आमच्या वीज ग्राहकांकडून तीव्र ह्या मीटरचा निषेध आहे आणि हे पूर्णपणे गावामध्ये बसवू नयेत असं आमचा मागणी आहे। बसवणाऱ्यांनी बसवा, न बसवणाऱ्यांनी राहू दे असं तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना। गावचाच विरोध आहे पूर्ण तुम्हाला सांगतो आणि सगळ्यांना सांगायला पाहिजे बसवायचं आपल्या गावात, हे तुमचं काम होतं सांगायचं। मी कोणाला सांगितलं पूर्ण मिरज शहर तासगाव मिठा हे सगळं विरोध करते आणि आपलं बिल्डिंग गाव काय तुम्हाला ग्रामपंचायती संपर्क साधून तुम्ही सांगायला पाहिजे। आपण रिचार्ज केल्यावर मोबाईल जेवढा चालतो की ना तेवढं युनिट कर्मचाऱ्यांचं काम आहे की देसाई साहेब मी बोलावले सगळीकडे विरोध आहे, आमचा पण विरोध आहे। गावात तुम्हाला स्मार्ट मीटर नवीन आले त्याचं बसवायचं काम आता त्यांनी चालू केलं। तुम्हाला याची कल्पना असताना पण तुम्ही गावात कोणाला कळवलं का कळवलं नाही आम्हाला? आता तुम्ही सांगा तुमचा विरोध आहे म्हटलं, हा तुमच्या विरोधाचे तुम्ही काय तसं ग्रामपंचायतीला तुम्ही हे केलं। आता सांगतो तुम्ही बदलायचं म्हटलं तुम्ही विरोध केला का नाही? सगळ्या गावात तुमच्याच असं नाही, प्रत्येक गावात अर्गत चालू आहे, बेळगाव चालू आहे, बेळंकी कदमवाडीत आहे, सलगरात चालू आहे। आज सलगर सांगतो 8 पोर मीटर बसवायला आले, सलगरात मीटर बसवायला चालू आहेत। कोणाची सुद्धा काही तक्रार नव्हती। आता तुम्ही म्हटलं ना काम थांबवा, मी मगाशी डेप्युटीना काय सांगितलं, हा तुम्ही पत्र आता काम थांबवलं म्हटलं तुम्ही पत्र द्या। तुम्ही काय म्हटलं लगेच पत्र देतो तुम्ही या, त्यांना सांगितलं काम थांबवतो आम्हाला काय तुम्ही जे म्हणाल ते आम्ही, कारण तुम्हाला सेवा देणं आमचं काम आहे। तुम्ही थांबा म्हटलं
नाही, नको त्या ठिकाणी लगेच असं हजर सापावणी आणि आता तो मग तो येतो स्मार्ट मीटर तर आमचा विरोध आहे बघा पूर्ण बेळंकी गावात. आपलं हे नवं जुनं बसवलेलं चोरलं गेलं हे काय करून बसवलं हे कळलं पाहिजे.